लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत। नंदिनी रूममध्ये येते। जीवाला मिळालेलं ग्रीटिंग कार्ड असताना बड्डे निमित्त ती ग्रीटिंग कार्ड ती लगेचच आता गादी खालून काढते आणि डोळे बंद करून लगेचच ती ओपन सुद्धा करते। मग त्यावरती लिहिलेलं असतं की हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे जीवा सर। आणि ऑफिसमध्ये जी काही टीम असते ना, त्या ऑफिसमधल्या टीमने ग्रीटिंग कार्ड त्याला दिलेलं असतं। त्यामुळे नंदिनी सगळ्यांची नावं वाचते तर के वरूनच नावं असतात। त्यामुळे नंदिनीला आता धक्काच बसतो। तिला असं वाटतं की छातीवरती जे काही नाव कोरलेलं आहे क या अक्षराने तिनेच हे ग्रीटिंग कार्ड जीवाला दिलं असेल आणि हा संशयच तिला तिच्या मनातून दूर करायचा असतो। परंतु ऑफिस स्टाफने हे ग्रीटिंग कार्ड दिल्यामुळे आता तिच्या जरा जीवात जीव आलेला असतो आणि म्हणते बापरे, सगळ्यांची नावं केवळ के वरूनच सुरू आहेत का? नंदिनीच्या मनामध्ये असलेला जीवाबद्दलचा गैरसमज आता दूर होतो। तेव्हा आता ती म्हणते जीवा म्हणत होते की एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं, तर असेल त्यांचं खरंच एकतर्फी प्रेम, मग आपण कशाला उगीच इतकं खोलात तरी जायचं, असं नंदिनीला मनापासून वाटतं। म्हणजे आई म्हणतात ना तसं सध्या तरी आपण खांद्याच्या भूमिकेमध्ये आहोत, असं म्हणून ती ग्रीटिंग कार्डकडे पाहतच राहते आणि हळूच गालातच हसते आणि मग लगेचच मानेनीचा डायलॉग मारत ती शेवटी जे आपलं असतं ना ते आपल्याजवळ येतं म्हणजे येतंच। दुसरीकडे रम्याने सुद्धा तेच ऐकलेलं असतं आणि मानेनीचं बोलणं विचारात घेता ती लगेच पुढे जाते आणि म्हणते की जे आपलं असतं ते आपल्याजवळ येतं। किती महत्त्वाचं सांगून गेली मामी, आणि याचाच अर्थ मी बरोबर करेक्ट ट्रॅकवरती आहे। कारण काव्या पार्थला काहीच प्रतिक्रिया देत नाहीये। याचाच अर्थ पार्थसाठी त्याचा खांदा बनून कोण असेल तर मी। याचा अर्थ पार्थ फक्त माझा आहे आणि माझाच राहणार। आता बघतच राहा पार्थ, शेवटी तुझीच आणि माझीच जोडी राहील, असा रम्या मनातच विचार करून खूपच खुश होते आणि पार्थच्या आठवणीमध्ये पुन्हा एकदा रमते। तर इकडे पार्थ आणि काव्या दोघेजण रिक्षाने घरी येतच असतात। तेव्हा घराजवळ रिक्षा थांबते। त्यावेळी काव्या लगेचच म्हणते काय पाहताय काय माझ्याकडे तुम्ही? मग आता पार्थ हसतच तिच्याकडे पाहत असतो। तो म्हणतो काही नाही, तुमचं चालू द्यात। तेव्हा ती घड्याळात बघते आणि म्हणते काय ते मुंबईचं ट्रॅफिक, किती वेळ लागला मला घरी यायला कळतच नाही। तेव्हा आता पार्थ अगदी लाजूनच म्हणतो मला तर समजलंच नाही वेळ कसा गेला ते। तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहतच राहते आणि विचारते काय उतरताय ना मग? तेव्हा तो म्हणतो हो उतरतो की, असं म्हणून तो रिक्षातून खाली उतरतो। तेव्हा काव्या सुद्धा त्याच्या पाठोपाठ उतरते। त्यानंतर ते दोघेही रिक्षावाल्याला विचारतात की किती झाले? मग आता रिक्षावाले काका म्हणतात 200 रुपये। त्यावेळी पार्थ लगेचच पैसे देऊ लागतो। काव्या सुद्धा लगेचच पर्समधून पैसे काढत देत असते। मग पार्थ म्हणतो अहो नको ना, राहू द्यात। तेव्हा काव्या म्हणते काव्याना कधीही कुणाकडून पैसे असे उधार घेत नाही, समजलं? माझे पैसे मीच देणार आणि तुम्हाला मान्य असेल तर ठीक आहे हा, नाही तर तुमच्यासोबत पुन्हा मी कधीच रिक्षात बसणार नाही। तर आता पार्थला उगीच वाद नको म्हणून तो म्हणतो ठीक आहे द्या तुम्ही पैसे द्या तुमचे। मग आता ती तिचे पैसे लगेच देते आणि पुढे निघून जाते आणि पार्थ सुद्धा त्याचे पैसे देतो आणि खूप वेळ काव्याकडे पाहतच राहतो। मग इकडे रम्या ही पार्थची वाट पाहत असते। तेव्हा आता पार्थ अजून कसा आला नसेल, आता मी त्याला फोन करू की काय, असा विचार तिच्या मनात येतो। तेवढ्यातच समोर पाहते तर काय काव्या आणि पार्थ एका पाठोपाठ येत असतात आणि आता ते पाहून रम्याला धक्काच बसतो। पार्थ सरळ तिच्या पाठोपाठ चाललेला असतो। तर आता लगेचच रम्या म्हणते पार्थ अरे एवढा वेळ तू हिच्याबरोबर होतास का? तेव्हा तो थांबतो आणि लगेचच विचारतो काय म्हणालीस? त्यानंतर ती एकदम शांत होते आणि म्हणते तू काव्याला पिकअप करायला गेला होतास का? तेव्हा तो म्हणतो हो गेलो होतो, असं म्हणून तो तिच्याकडे पाहून हसतो आणि रम्या पुन्हा एकदा टोचते आणि म्हणते गाडी तर माझ्याकडे होती ना? तेव्हा तो पिकअप करायला गाडी नाही तर इच्छा लागते आणि ती इच्छा ना आहे माझ्याकडं आणि त्यामुळे मी सरळ गेलो आणि यांना घेऊन आलो, असं म्हणून तो पुन्हा एकदा हसतो। त्यावेळी आता रम्याला राग येतो आणि विचारते पण सकाळी भांडण झालं होतं ना?
यावरती पार्थ हसतो आणि म्हणतो, हो झालं होतं आमचं भांडण. तेव्हा रम्या रागातच विचारते, मग? आता पार्थ सांगतो, अगं रम्या, तुला ना तुझं लग्न झाल्यावरतीच कळेल, कारण नवरा बायकोमध्ये भांडणं अशी होतच असतात. मग आता तो लगेचच तिच्याकडे किल्ली मागतो. ती विचारते, काय? मग तो म्हणतो, अगं गाडीची किल्ली मागतोय मी. मग आता ती गुपचूपच हातात असणारी किल्ली पार्थच्या हातात टेकवते आणि तिला जरा धक्काच बसतो, कारण पार्थ जे काही म्हणाला होता ना ते तिला सगळं आठवतं. जेव्हा पार्थ थँक्यू गाडी आणल्याबद्दल असं म्हणून त्याच्या रूममध्ये जातो, तर आता रम्याचा चेहराच पडतो आणि ती एकदमच धक्क्याने विचार करते, काय नवरा बायको? तर आता रम्या रात्री वसूकडे जाते आणि तिला सगळं काही सांगते. तेव्हा वसू विचारते, काय म्हणालात? काय म्हणाला काय पार्थ? नवरा बायकोची भांडणं? मग आता रम्या म्हणते, हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं. त्यावेळी वसू आता लगेचच हसते आणि विचारते, मग अजून काय ऐकायचं बाकी राहिलं होतं ग रम्या? अगं नवरा बायकोंमध्ये भांडणंही होतातच, तुला कळत नाही का? त्यावेळी रम्या म्हणते, पण कसली भांडणं? आणि ते दोघे नवरा बायको आहेत का? अगं ती काव्याना सतत चिडचिड करत असते अशी पार्थवर, आणि त्याच्या कुठल्याही गरजा ती पूर्ण करत नाही. कॉफी बनवणं किंवा बाकीची कामं जाऊ देत, अगं साधं स्माईलसुद्धा देत नाही ती पार्थला. अगं उलट मी सगळं करत असते पार्थसाठी, आणि मी आयुष्यभर करायची तयारीसुद्धा आहे माझी. एवढंच काय, तर ऑफिसमध्ये सगळी कामं अगदी छान पद्धतीने करते मी. तरीसुद्धा तो पार्थ सतत काव्याच्याच पाठीमागे असतो. यावेळी लगेचच वसू विचारते, अच्छा, म्हणजे मला आता समजतंय की म्हणजे तू आता ऑफिसला जायला लागली, चांगली कपडे घालायला लागली, आणि म्हणून तुला असं वाटतंय का की पार्थ तुला बिझनेस पार्टनरवरून डायरेक्ट लाईफ पार्टनर करेल असं म्हणून वसू हसते आणि कमाल आहे हा रम्या तुझी खरंच. मी आपलं पाणी पिते आणि रम्या लगेचच तिच्याकडे जात पुन्हा तिला म्हणते, हा असा सपोर्ट मिळतो ना मला घरातून. अगं तुला काय वाटतं, तो माझा होऊ शकत नाही का? आणि नक्की तुझा काय प्रॉब्लेम आहे आई? एक चांगलं स्थळ मी माझ्या हातातून गमावलं म्हणून अजूनसुद्धा तू नाराज आहे का माझ्यावर? कारण तू कधी कधी मला सपोर्ट करतेस आणि कधी कधी तू मलाच डिवचतेस. त्यामुळे मला कळतच नाही की नक्की तुझं ना आई काय चाललेलं असतं. त्यावेळी वसू म्हणते की मलाच कळत नाही रम्या, तुझं काय चाललेलं असतं. आणि एवढं तर अजिबात नाही आहे रम्या तुझं हे वागणं बोलणं, पण काय करायचं, पोटची पोरगी आहेस ना, आणि म्हणून माझा जीव तुटतो. आणि तू एकटी पडू नये ना म्हणून तुझे घरातले रचलेले इमले मी समजून घेत असते. पण तुला सांगू रम्या, मी नाराज आहे तुझ्यावर, खरंच नाराज आहे. कारण तुला आयुष्यात एकदा संधी आली होती रम्या, या घरातून, पार्थच्या नसलेल्या आयुष्यातून तू बाहेर पडावंस आणि स्वतःचं चांगलं आयुष्य सुरू करावंस. पण नाही ना, तू गमावलीस ती संधी. आणि खरंच रम्या, मला आता कळत नाहीये हे सगळं आता कुठपर्यंत जाणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव रम्या, पार्थ ना आता काव्याला त्याची बायको म्हणवतोय, आणि उद्या जर का काव्या आपल्या पार्थला नवरा म्हणायला लागली तेव्हा नक्की तू काय करशील? तेव्हा आता रम्याला खूपच राग येतो आणि ती रागातच म्हणते, आई बस कर आता. मग आता वसूला सुद्धा राग येतो आणि ती आता तिथून निघालेली असते. तेव्हा आता रम्या लगेचच वसूला समजावते की आई थांब ना प्लीज, अगं जरा थांब, तू प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. आणि तसं बघायला गेलं ना, पार्थच्या आयुष्यात त्याच्या जोडीदाराची जागा जरा रिकामीच आहे. अगं मला मान्य आहे, नंदिनी होती ना तेव्हा माझ्यासाठी हुप्स अगदी शून्यच होते. पण अगं ती जागा भरता नंदिनी अगदी दुसऱ्याच्या आयुष्यात निघून गेली. आणि आता पार्थच्या आयुष्यात कोण आहे, तर काव्या. पण काव्याला तिचा जोडीदार म्हणून पार्थला घ्यायचंच नाहीये. त्यामुळे नो नंदिनी आणि नो काव्या, ओनली रम्या असं म्हणून ती हसते. पार्थ माझा होता आणि माझाच असणार. तेव्हा आता वसूला तिच्या वेडेपणाचं काय करावं कळत नाही. मग आता वसू म्हणते, तू एक वेडी आणि तुझ्याबरोबर तर मी 7 वेडी. तेव्हा आता ते असं म्हणून तेथून निघून जाते. तेव्हा रम्या म्हणते, वेडेपणा काय असतो हे अजून कुठे बघितले घरच्यांनी? कारण प्रेमात पडलेल्या माणसाचा वेडेपणा काय थराला जाऊ शकतो ना, ते आता रम्या दाखवेनच सगळ्यांना. त्यानंतर दुसरीकडे आता नंदिनी आणि जीवा रूममध्ये असतात. त्यावेळी जीवा त्याचं
ग्रीटिंग कार्ड त्याच्या टेबलवरती पाहतो आणि नंदिनीला म्हणू लागतो की मी तुझं जे नाव सेव्ह केलं आहे ना चकाचक बाई, ते काही वेगळं नाहीये, कारण तुला तर सगळं चकाचक आवडतं. तुला या माझ्या असल्या वस्तू वर खाली करायला कोण सांगतं ग? तेव्हा आता नंदिनी काही बोलणार इतक्यातच जीवा म्हणतो, अजिबात काही बोलू नकोस, एक शब्द सुद्धा बोलायचा नाही तू, आणि का हात लावतेस ग माझ्या वस्तूंना? तेव्हा नंदिनी म्हणते, एक मिनिट, शांत व्हा म्हटलंय ना, मला तुमच्या वस्तूंना हात लावायचाच नव्हता. पुढे ती म्हणते, हे जे काही आवरलंय ना ते मी आवरलंच नाहीये, कारण माझा मूडच नव्हता आवरायचा. कल्पनाताईने सगळं आवरून ठेवलंय. आईंनी त्यांना इकडे रूममध्ये पाठवलं होतं की चादरी उशाचे जे कवर आहेत ना ते धुवायला टाक म्हणून. तेव्हा गादीवरची चादर काढली आणि तेव्हा हे ग्रीटिंग कार्ड पडलं. जीवा म्हणतो, अच्छा, म्हणजे कल्पनाताईंचा आत्मा चकाचक होता म्हणायचं. असं म्हणून तो गप्प राहतो. तर नंदिनी बडबड करू लागते आणि म्हणू लागते की तुम्हाला जे समजायचं आहे ना ते समजा. हवं तर एकतर मला कुणाच्या असं पर्सनल आयुष्यात घुसायला आवडत नाही, आणि तरीसुद्धा मी हे ग्रीटिंग असं उघडून बघितलं, पण खूप छान आहे हे ग्रीटिंग कोणीतरी तुम्हाला खूपच प्रेमाने दिले. तेव्हा लगेचच आता तो म्हणतो, वेडे आहेत ही सगळी लोक, बघ ना सगळ्यांची नावं कशी के पासून सुरू होतात. त्यावेळी तो म्हणतो की लास्ट इयर माझा बर्थडे तिकडे ऑफिसमध्ये सेलिब्रेट केला होता आणि दादाने पार्टी दिली होती, तेव्हा या सगळ्यांनी मिळून मला हे कार्ड दिलं होतं. त्यावेळी नंदिनी हसते आणि लगेचच जीवाला म्हणते, ऑफिसमधले सर्वजण खरंच तुम्हाला ना खूप मिस करत असतील. तेव्हा जीवा एकदमच शांत होतो आणि नंदिनी विचारते, तुम्ही मिस नाही का करत ऑफिसला? अहो म्हणजे तुमचं काम, त्याचबरोबर तुमची ऑफिसमधली सगळी मित्रमंडळी, त्यामुळे विचारलं, तुम्ही मिस करत असचालच ना? तर इकडे पार्थ हॉलमध्ये असतो. त्याला मालिनीचा फोन आलेला असतो. तो खूप हसतो आणि विचारतो, काय आई? अगं तू बाबांबरोबर डिनरला गेले आहेस का? पण अगं आई, तू नेहमीच म्हणायशीस ना बाबा रोमॅन्टिक नाहीत, पण बघ बाबा बिझनेस डिनरसाठी सुद्धा जाऊन आले आणि तुला लेट नाईट डिनरला सुद्धा घेऊन गेले. किती सॉलिड आहेत बघ माझे बाबा. पण नाही आई, तुझी आणि माझी टीम तीच असणार आहे, ती अजिबात बदलणार नाहीये. बरं आई, कर आता एन्जॉय. आणि वसवात्या झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा झोपली असेल तर आता घरच्यांबद्दल तो सगळं काही सांगतो. आणि तू काळजी करू नकोस, घरात तर एकदम शांतता आहे, तू आता एन्जॉय करणार रोमॅन्टिक डेट. असं म्हणून तो आता फोन ठेवतो. त्यानंतर पार्थ आता फोनवरती बोलून आपल्या रूममध्ये जातो. तर पार्थला तिथे कोणीतरी एक माणूस येतो आणि तो रूममध्ये जाताना पाहतो. त्याचा चेहरा कापडाने झाकलेला असतो. तर तो असतो दीपक, कारण त्याने चेहऱ्यावरचं कापड आता काढलेलं असतं. मग आता अशी मान तो मोडतो आणि म्हणतो, आज काहीही झालं तरी माझं मी काम करणार आणि नंदिनीला संपवणारच. असं म्हणून तो लगेचच पार्थच्या रूमकडे जातो आणि आता त्याला वाटतं की पार्थ आणि नंदिनीचं लग्न झालंय, म्हणूनच तो आता एक आयडिया करतो आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला काही दरवाजा उघडत नाही. दुसरीकडे नंदिनी आता जीवाला हट्ट करते की तुम्ही एकदा ना ऑफिस जॉईन करा, तुम्हाला छान वाटेल, कारण आपल्याकडे कितीही पैसे असले ना तरी माणसाने काम करत हे राहावं नेहमी. मला ना खरंच माझं काम खूप आवडतं. सुरुवातीला मला माझ्या आईबाबांना माझ्या कामाची खूप काळजी असायची. त्यांना कळत होतं की माझं काम चांगलं आहे आणि लोकांच्या उपयोगी सुद्धा पडणारं आहे. तर माझ्या कामामध्ये ही व्यसनी माणसं, पोलीस, गुंड या सगळ्यांशी बोलणं येतच ना, आणि त्यामुळेच त्यांना अजूनच टेन्शन यायचं. तेव्हा आता जीवा विचारतो, मग? त्यावेळी नंदिनी म्हणते, तुमचा स्टॅफ जसा सपोर्टिंग आहे ना, तुमचा स्टाफ जसा सपोर्टिंग आहे ना तसा माझा स्टाफसुद्धा माझी काळजी घेतो. तर इकडे काव्या ही नाईट क्रीम हाताला आणि चेहऱ्याला लावत असते. तेव्हा पार्थ आपला चष्मा काढतो आणि म्हणतो की तुम्ही जे हे काही हाताला चेहऱ्याला लावताय ना, त्यावेळी काव्या म्हणते त्याला नाईट क्रीम म्हणतात. पार्थ म्हणतो, ते दिवसासुद्धा लावता येतं हे मला माहीत आहे, मला सांगा हे मुलं लावतात का हो? त्यावेळी काव्या विचारते, तुम्हाला लावायचं आहे का? मग त्यावेळी पार्थ विचारतो, तुमच्यासारखं सुंदर दिसायचं असेल तर का नाही? असं म्हणून तो आता हसतो. तेव्हा काव्या लगेचच त्याला नाईट क्रीम देते. मग आता तो विचारतो, काय लगेचच दिलं? मग आता काव्या म्हणते, हो देणारच ना, आणि हे क्रीम लावल्यामुळे सौंदर्य वगैरे वाढतं असं काही नाही. पार्थ विचारतो, मग
काव्या म्हणते हे फक्त स्किन केअर रुटीन आहे. मग पार्थ म्हणतो काय झालं यात? मी सुद्धा माझ्या स्किनची केअर करेन. मी वापरेन रोज ही क्रीम आणि वाटलं ना तर मी तुम्हाला या क्रीमचे रोज 50 रुपये देईन. त्यावेळी आता काव्या विचारते कसले 50 रुपये? मग आता तो म्हणतो मगाशी नाही का रिक्षातून उतरल्यानंतर तुम्ही 100 रुपये दिले. मी माझे 100 रुपये दिले. तसंही मी कुणाची उधारी ठेवत नाही. मी देऊन टाकेन तुम्हाला 50 रुपये. अशी गंमत तो करतो आणि काव्या लगेचच उशी घेते आणि त्याच्या अंगावर फेकणार असते. मग आता तो विचारतो काय? पिलो फाईट खेळायचे आहे का तुम्हाला? तर आता काव्या म्हणते गप्प बसा ना, का उगीच त्रास देताय? तेव्हा तो म्हणतो नाही मी त्रास देत, मी आता वॉशरूमला जाऊन येतो हा. तेव्हा आता ती म्हणते हे सांगायची काय गरज आहे का? जायचंय तर जा. असं म्हणून ती आता लगेच झोपून घेते. इकडे आता दीपक हा कसाबसा दरवाजा उघडून आणि दरवाजाच्या फटीतून आतमध्ये पाहतो. तर आता तिथे पार्थ म्हणतो की काव्या ऐका ना, मी नसेल तर तुम्ही शोधत राहणार का? शोधत राहाल ना म्हणून मी म्हटलं की तुम्हाला सांगावं. काव्या फक्त आपल्या ब्लँकेटमधून हात काढून बाहेर निघाना आता असं म्हणते. तर पार्थ हा हसतच तिकडे जातो. तर दीपक हा सगळं पाहतो आणि म्हणतो मला नकार देऊन इथे या पार्थला. पार्थ बरोबर सुखाचा संसार करतेस का? गुड बाय नंदिनी, आता संपलीस तू. म्हणून असं म्हणून तो तिच्याकडे रागातच पाहतो आणि तिच्या रूममध्ये येतो. तेव्हा तिला आणि लगेचच रूममध्ये येतो. तेव्हा त्याला वाटतं की आता ती नंदिनी आहे. तर काव्या कूस बदलते. तर आता दीपक काहीही न पाहता काव्याच्या तोंडावरती उशी दाबतो आणि तिला मारण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा काव्या लगेचच त्याच्या पोटामध्ये लाथ घालते आणि त्याला दुसरीकडे पाडते आणि मोठ्याने पार्थ असा आवाज देते. तेव्हा पार्थला आवाज देत असताना तिची अगदी धांदल उडालेली असते. ती खूप घाबरलेली असते. हा लगेचच तिचं तोंड दाबतो आणि तिला चाकूचा धाक दाखवतो. तर आता दीपक मनात विचार करतो ही तर काव्य आहे आणि नंदिनी कुठे गेली? ती आता त्याला कशीबशी बाजूला ढकलते. मग नंतर पार्थ तिथे येतो. पार्थ येताच दीपक हा पळून जातो. तेव्हा पार्थ सुद्धा दीपक पाठोपाठ पळत असतो. तर काव्या खूपच घाबरलेली असते. इकडे दीपक हा बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पार्थ सुद्धा त्याच्या पाठीमागे त्याला पकडण्यासाठी धावत पळत असतो. मग आता पार्थ त्याला कसाबसा पकडतो. त्यावेळी जीवा आणि नंदिनी सुद्धा आता पार्थचा आवाज ऐकून लगेचच बाहेर येतात. तेव्हा कोण आहेस तू, कोण आहेस तू असं म्हणून पार्थ त्याची गुचंडी पकडून त्याला जोरात विचारत असतो. मोठ्याने तिथे गोंधळ चाललेला असतो. त्याच वेळी आता जीवा येतो आणि म्हणतो दादा काय झालं? मग आता दीपक लगेचच तेथून सटकतो. पार्थ आणि जीवा हे दोघेही दीपक पाठोपाठ पळतात. तेव्हा कोण आहेस रे तू असं म्हणत ते त्याच्या पाठीमागे पळत त्याला विचारत असतात. त्यावेळी काव्यासुद्धा बाहेर येते आणि नंदिनीसुद्धा. मग काव्या खूप घाबरलेली असते. त्यावेळी नंदिनी विचारते काव्या तू ठीक आहेस ना? तेव्हा आता नंदिनीला काव्या म्हणते नाही ताई, मला खूप घाबरल्यासारखं होतंय. अगं माझ्या तोंडावर अशी उशी पकडली होती. तेव्हा नंदिनी म्हणते थांबतो इथे जरा शांत बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. तेव्हा काव्या म्हणते नाही ताई, तू कुठेही जाऊ नकोस, मला सोडून तर जाऊच नकोस, मला खूप भीती वाटते, थांबतो इथेच. मग आता पार्थ लगेचच तिथे धावत येतो. त्यावेळी नंदिनी आता विचारत असते मला एक कळत नाही, असा कसा तो घुसला तो तुमच्या रूममध्ये? तेव्हा आता पार्थ विचारतो काव्या तुम्ही ठीक आहात ना? काही झालं तर नाही ना तुम्हाला? तेव्हा नंदिनी म्हणते हो ती ठीक आहे, पण तो माणूस पकडलं का त्याला? तो बाईकवरून निसटून पळून गेला असं पार्थ म्हणतो. तेव्हा काव्या खूपच घाबरते आणि विचारते बापरे तो पळून गेला, मग आता करायचं काय? तेव्हा जीवासुद्धा तेथे येतो आणि नंदिनी विचारते काय झालं? तो माणूस तरी होता कोण नक्की? तो अचानक असा घरात घुसलाच कसं काय? हे सिक्युरिटीवाले काय झोपले होते का? एकाला काढून आलोय मी आत्ता. त्यावेळी त्या सिक्युरिटीवाल्या एजन्सीला फोन करतो आणि सिक्युरिटी वाढवतो असं पार्थ म्हणतो. तेव्हा लगेच काव्या म्हणते ताई खूप डेंजर होता ग तो माणूस. त्याने अशी उशी पकडली माझ्या तोंडावर आणि एका हातात त्याच्या चाकू होता. तो असं उशी तोंडावर ठेवून दाबण्याचा प्रयत्न करत होता, मला मारण्याचा प्रयत्न करत होता. ताई माझा जीव जाईल की काय असं वाटत होतं ग मला. तेव्हा आता जीवासुद्धा खूपच घाबरतो. त्यावेळी नंदिनी म्हणते हे ना सगळं खूपच भयानक आहे.
तेव्हा पार्थ म्हणतो नाही, उद्याच्या उद्या पोलीस कंप्लेंट करूयात. तेव्हा काव्या लगेचच त्याच्याकडे जात त्याला म्हणते नाही पार्थ, तुम्ही अजिबातच पोलीस कंप्लेंट करू नका. मग आता पार्थ विचारतो का बरं. तेव्हा आता ती म्हणते पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर चौकशी आली मग घरातली सगळी मोठी माणसे म्हणतील की काव्या तू घराबाहेर पडू नको. मग 24 तास असं घरातच राहायचं का मी. त्यामुळे प्लीज घरातील मोठ्या माणसांना हे काही कळू द्यायला नको. अहो कुणीतरी बुरटा चोर असेल आणि आपल्या घरात शिरला असेल तो चोरी करायला. मग आता त्याच्यासमोर मी आल्यावर त्याला प्रश्न पडला असेल काय करायचं. मग तो मला मारून टाकणार असेल. तेव्हा आता जीवा आता काळजीनेच म्हणतो 1 मिनिट, मरणाच्या गोष्टी करण्याची अजिबातच गरज नाहीये. मग आता सगळेजण जीवाकडे पाहतच राहतात. तेव्हा नंदिनी म्हणते की काव्या हे बघ, असं काहीही होणार नाहीये. त्यावेळी पार्थ म्हणतो एनिवेज खूप रात्र झाली आहे, आता झोपूयात. तर नंदिनी म्हणते की तुला भीती वाटत असेल तर माझ्या रूममध्ये झोप, तुला शांतपणे झोप तरी लागेल. तेव्हा पार्थ म्हणतो ठीक आहे काव्या, तुम्ही नंदिनीच्या रूममध्ये जा आणि जीवा तू माझ्या रूममध्ये चल. त्यावेळी जीवा म्हणतो नाही मी बाहेरच झोपतो. तेव्हा आता पार्थ त्याच्यावरती ओरडत म्हणतो गुपचूप आतमध्ये यायचंय तुला. त्यावेळी आता काव्याला पार्थ म्हणतो नशीब तुम्ही पार्थ म्हणून हाक मारली म्हणून अनर्थ टळला हा. तर आता जीवा काव्याकडे पाहतच राहतो. तेव्हा काव्या आता नंदिनी बरोबर जात असते आणि मागे जीवाकडे पाहत असते. तेव्हा आता जीवाला सुद्धा काव्याबद्दल खूप टेन्शन येतं आणि तो काव्याकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये रम्या ही किचनमध्ये येते. नंदिनीला म्हणते काय ग, तू तुझ्या बहिणीला खूप प्रोटेक्ट करते ना, बघ तुझ्या नाकावर टिचून नाही तुझ्या बहिणीच्या नवऱ्याला घेऊन नाही गेले ना तर नाव रम्या नाही लावणार. त्यावरती नंदिनी हसते आणि म्हणते की मी नंदिनी आहे आणि नंदिनी बोलून दाखवत नाही तर करून दाखवते. तर आता दुसरीकडे काव्य विचारते काय रे जीवा, काल रात्री माझ्यासमोर उभा असलेला जीवा खरा होता की या फोटोतला जीवा खरा आहे. माझी ताई ना खुश असते आता तुझ्याबरोबर आणि तू सुद्धा खूप खुश असतो आता माझ्या ताईबरोबर. तेव्हा जीवा लगेचच म्हणतो आमची खोली, आमचा फोटो, आमच्या संसाराचं काय करायचं ना ते माझं मी बघेन, तू फक्त तुझा संसार सांभाळ, असं रागात असतो म्हणतो. तेव्हा काव्याला खूप वाईट वाटतं. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे पुढील धमाके